दादा खाली म्हणजे जिथे गणपती बसलेला आहे तिथे चणे बनवणार आहे, मसाले चणे. आणि तो नेहमी करत राहते भाजी वगैरे चणे, आणि त्याची आजची खूप छान लागते. आज तो जे चणे बनवणार आहे त्याचा रेसिपीही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते करतानाही दाखवणार आहे. तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि आज उद्या बसणार आहे महालक्ष्म्या, तर आजपासूनच तयारी सुरू झाली. म्हणजे तयारी तर तशी साफसफाईची 15 दिवस आधीपासून सुरू झाली, पण आज जे फराळ मेन बनते तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवील. एवढा मोठा व्लॉग मी बनवू नाही शकत, म्हणून हे शॉर्ट व्लॉग फक्त दादा जे चणे बनवणार आहेत त्याचा व्लॉग आहे. खाली गेली देवीच्या दर्शनाला, बघते काय तर दादा कांदा चिरत होता आणि ही तयारी सुरू होती चण्याची. आणि नेहमी माझी एक इच्छा होती की दादा कोणतीही भाजी बनवताना मी तुम्हाला दाखवावं, पण असा मौका कधी आलाच नाही. आणि हा खूप छान मौका होता म्हणून मी हे सोडलाच नाही बिलकुल. आणि त्याच्या आजच्या मसाल्याच्या भाज्या खूप टेस्टी बनतात. आणि आज होते मसाले चणे. आणि आईचं दर्शन घेतलं आणि नेहमीप्रमाणे आजही आई खूप सुंदर दिसत होती. हे आहे आमच्या शिवचोकचा राजा आणि इथे नेहमीच जल्लोष राहते. मग नवरात्र असो का गणपती, दरवर्षी गणपती खाली उतारामध्ये मांडतात. यावर्षीही आहे पण तो छोटा आहे आणि हा मोठा गणपती वर मांडला होता. तेल तापवायला ठेवलं. हे आत्ताच आलेलं आहे, फक्त सराटा हलवायला. काय टाकलं? धनिया पाउडर, थोड़ा सा धनिया पाउडर डाला और थोड़ा सा नमक और अदरक लहसुन की पेस्ट, थोड़ा सा हल्का जीरा राइस मारने वाला. बनवत काय मसाला तेल करून घ्यायचं. थोडं हलकं पाणी काय चवीपुरतं. थोडंसं तेल सुटते त्याला. बंधन द्यायचं. काय करते ते खाते बनवून 2-3 वेळा खाते. दरवर्षी रस्त्याने म्हणणार 2-3 खाते पोळ्या बांधतो. तिथे तंदुरी आणली मागायची.
बोट टोकू खातात. भूल जाएंगे तुम, भूल जाएंगे अंकल।
व्हिडिओ तर मी जशाच्या तसा टाकला, कारण की त्यात एक वेगळी मजा आहे. अंकुश भाऊनं तुम्हाला रेसिपी सांगितलीच आहे त्याच्या स्टाईलमध्ये, पण त्याचं काही ऐकू नका, कारण की त्यातलं काहीच गेलेलं नाही आहे अद्रक लसण शिवाय. हे फक्त कॉमेडीसाठी होतं. आणि हे झाले आहे चणे तयार. याच्यामध्ये संबार टाकला, याला वाफेवर होऊ द्यायचं. तोपर्यंत आरती होणार होती. आरती झाल्यावर सगळ्यांना हे चणे वाटतील आणि मग मी तुम्हाला सांगेल की चणे कसे झाले सगळ्यांना विचारून. चोटी दाखव पन्नी. एक घास खाऊन दाखव ना. कसं झालं? खूप छान आहे. हा खाल्लं का? पण कसे झाले? हा छान झाले. छान बढिया झाले एकदम. हा मस्त. मीठ मीठ काहीच नाही लागला. एकदम खास. हे म्हणते मीठ पाहिजे, पण मला आवडत मीठ पाहिजे म्हणून. सगळ्यांना चणे खूप आवडले आहे आणि चणे एकदम भारी झाले होते. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि चण्याची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.